दरम्यान ज्यांनी या दुर्घटनेमध्ये आपलं बाळ गमावलंय त्या बाळाच्या वडिलांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. पाहूया. केव्हा डिलिव्हरी झाली होती, केव्हा मुलगा झाला होता आणि काय घडलं? बुधवारी झाला होता मुलगा. तिच्या डॉक्टर सुद्धा 3 वाजता करणार होते, पण त्यांनी पण 6 वाजता केली. 6 वाजता केली तर त्याच्यामध्ये त्यांनी शी केली बाळाने. नंतर मग आपले प्रायव्हेटचे योगीराज म्हणून आहेत वरुडचे, त्यांनी सांगितलं की लवकर तुम्ही इथून हलवा, आमच्या हॉस्पिटलला आणा. तिच्या हॉस्पिटलला गेलो. तिच्या हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी अजून दुसरं काही सांगितलं की बा आता याला नागपूर किंवा अमरावती हलवाल. तर मग आम्ही इकडे आणलं, स्त्री रुग्णालयामध्ये. तर मग इथं आल्यानंतर 2 वाजता भरती केलं. केव्हा? बुधवारी रात्री. आणि मग आज 5 दिवस झाले ते हे असं झालं, अशी घटना घडली. तुम्हाला केव्हा माहीत झालं आग लागली? हे रात्री 4 वाजता. अच्छा. एक वरतून माणूस आला खाली, ते सायरन वगैरे काहीच वाजलं नाही. अच्छा. तर तो खाली आला, अरे चला म्हणते आग लागली म्हणते, चला लवकर. त्याचा मुलगा पण होता, त्याच्यात 6 ग्रॅमचाच होता. अच्छा. त्याचा वाचला. तर तुम्हाला माहीत झालं तुम्ही वर जाऊन काय पाहिलं? हे सारं धुकं होतं, सर्व अच्छा. धुपट होतं. आग खूप भयानक होती ते. तुम्ही होते तिथे? हा. तुम्ही होते तर काय काय पाहिलं तुम्ही तिथे? पूर्ण धुवाच झालेला होता. म्हणजे ते मावशी बहीण असं सिलेंडर लोटलेलं, सिस्टरला एकही नाही लागला, काळ्या पण नाही झाल्या त्या. तिथे अग्निशमनचं ते यंत्र जे स्प्रिंकलर पाणी येते ते आलं नव्हतं का तिथे? नाही, काहीच नाही. म्हणजे अग्निशमन यंत्रणा बंद होती तिथे? बंद होती सर्व. दरम्यान अमरावतीच्या या दुर्घटनेवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया.